आणि फेमस आहे आणि टायमिंग तुम्हाला कळलेलंच आहे. स्पेशलीची फरमाईश होती म्हणजे गुजरातला आलो तर त्याच्या आधी काही नाही मिळणार तुम्हाला. हे सर्व टकीला शॉट, बटरच बटर आणि काय काय पडलं याच्यामध्ये बघा. नाही हे खाओगे तो सब भूल जाओगे. तिला गरम गरम पटकन तिला बोलता नाही आलं. वासू और सपना बाहेरची पावभाजी आवडत नाही आणि अक्षरशः तोंडाला पण बटर सुटलेलं आहे. म्हणजे बनवायची ती नेक आहे ना, त्या भाजी पाव खायचा तर नातूबाईच्या हातचा. इकडे बघा, इकडे स्पेशल आहे ते खाणाऱ्यांचं एकदम म्हणजे म्हणतात ना पंढरी. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मी आहे ते गुजरातच्या अहमदाबादमध्ये. आम्ही ॲक्च्युली आज सकाळी झालो आहे. तर मी आहे गुजरातच्या अहमदाबादमधल्या माणिक चौक इथे आणि हे माणिक चौक फेमस आहे ते संध्याकाळच्या खाऊ गल्लीसाठी. म्हणजे इकडे खाणाऱ्यांचा एकदम म्हणजे म्हणतात ना पंढरी तसा प्रकार आहे आणि तुम्हाला बघितल्यावर कळलंच आता. बघा इकडे आहे सुरुवातीलाच कृष्णा सँडविच, यांच्याकडे सँडविच वगैरे सर्व काही आहे आणि आपण सगळं ट्राय करणार आहे थोडं थोडं. आणि इकडे आहे आपला महालक्ष्मी सँडविच सेंटर आणि भाजी पाववाले आहे बघा. महालक्ष्मी सँडविच, पिझ्झा आणि इकडे भाजीपाव बघा. इकडे सँडविचचा रश बघा केवढी आहे आणि फुल रश आहे बघा. आणि इकडे असे मस्त पाव आहे ना रेडी होत आहेत पावभाजीसाठी. असं बटर आहे आणि भाजीसाठी पाव तयार होत आहेत हे बघा इथे. आणि इकडे बघा, इकडे स्पेशल आहे ते पायनॅपल सँडविच आहे बघा. पायनॅपल आईस्क्रीम आहे ना, पायनॅपल आईस्क्रीम सँडविच हे बघा इकडे रेडी झालंय. इसमें पाइनएप्पल का आइसक्रीम ही रहता है. पाइनएप्पल का आइसक्रीम आएगा, पाइनएप्पल का पिज़्ज़ा आएगा, जाम आएगा, चीज़ आएगा. ओके, इतना सब आइटम पाइनएप्पल का ही आएगा पूरा पूरा पाइनएप्पल. आणि वरून चीज बघा केवढं टाकलं जातं भाई. भरभरून चीज आहे, भरभरून चीज आहे. इकडे बघा अक्षता बसली आहे. ऑर्डर दिली आहे ना पावभाजीची, म्हणजे भाजी पावची ऑर्डर दिलेली आहे. आणि इकडे लोकांची गर्दी बघा. जसं मी तुम्हाला बोलतोय फुल रश आहे इकडे भाई. बसायला जागा नाही एवढी रश आहे. आणि ये रोजचाच आहे, ये रोज का ही है ना, रोज का डेली, ये कभी बंद नहीं. 365 डेज 30 प्लस का बंद रहता है. 30 प्लस में बंद रहता है खाली 31 डिसेंबर को बस एक ही दिन बंद रहता है. आणि आता आपण भाजीपावची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे इकडे भाजीपाव म्हणतात, आपण पावभाजी म्हणतो मुंबईला, पण इकडे प्रचलित वर्ड आहे भाजीपाव. आणि स्पेशलवाली भाजीपाव दिलेली आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला इथे स्पेशल आहे. आता आपण चेक करू तिकडे कशी बनते ती भाजी. इकडे रश पहा किती आहे किती बापरे बघा पुढपर्यंत आहे. आणि इकडे आता बनणार आहे पावभाजी. आपण बाजूला आहे आपला हा तवा पुलाव. तवा पुलाव है ना. नाम क्या आपका? नरेश कुमार. और ये नातू भाई, ये इधर 30 साल से तो इधर ही है नातू भाई. हाँ नातू भाई. आणि पावभाजी स्पेशलिस्ट महालक्ष्मीची भाजी पाव. अरे पावभाजीच असेल तर भाजी पाव खायचा तर नातूबाईच्या हातचा अरे एकदम. बनाना हाँ ये मेरा लड़का है. ये आपका लड़का है? क्या बात कर रहे हो. अब ये तवा पुलाव पे है बघा. तवा पुलाव आहे मस्तपैकी. हे बघा तवा पुलाव. आणि आता म्हणजे बघा बटर बघा भाई, बटरच बटर भाई. गुजरातला आला ना की अमूल बटर खायची तयारी ठेवायची. थोडं जाडं करून द्यायचं. अमूल है ना, अमूल बटर. गुजराती लोग इतना जाड़े क्यों होते इसका रीजन अभी मालूम पड़ रहा है. बटर ही बटर भाई, अमूल बटर. जोग अपार्ट, पण यांच्याकडे बटरचं एकदम भरमारच आहे. ती बघताय कांदा. आणि बघा तवा पुलाव बनलेला आहे. तवा पुलाव कैसा है डिश? ऑयल में 150 और बटर में 170. ओके, ऑयल मध्ये बनवलं तर 150, बटर मध्ये बनवलं तर 170. कांदा लिंबू और ये तवा पुलाव. आणि बघा इकडे तोपर्यंत शिमला मिरची, कांदा, बटाटा आलेला आहे सर्व पावभाजीचे आइटम. और साइड में क्या सब है? वटाना का भाजी है क्या सब? ये मिक्स, ये सब उसमें रेडी रहता है. हाँ ये इसका मेन ग्रेवी ग्रेवी है. हाँ देखो परत बटर आलेलं आहे, परत बटर. और ये क्या है? लाल मसाला, ये मिर्ची, मिर्ची, लाल मिर्च. हाँ ये लाल मिर्च, ये धनिया जीरा, ये इसका स्पेशल मसाला भाजी पाव का. हाँ जो अपने को मालूम नहीं होगा कैसे बनता है. ये नहीं, ये नत्थू भाई स्पेशल है.
और नमक. सगळं आपल्याला माहिती असतं काय काय याच्यामध्ये येत आहे ते, पण जी बनवायची ती नेक आहे ना ती आपल्याकडे नसते. प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते बघा, म्हणून हे स्पेशल असतं. असं बाजूला उभं राहूनच भूक लागते. अरे धनिया, ये लास्ट वाला तडका यावर बाकी आहे कुछ. आणि यांच्याकडे बघा ही तिखटवाली चटणी ना रेडीच असते. लसूणची चटणी आहे ना, लसूणची चटणी आहे बघा, रेडी असते. तुम्हाला जर तिखट अजून हवा असेल तर तुमच्याला ती डिश बरोबर येतेच ती. आणि आता हे स्मॅश होतं, स्मॅश. आणि लोकांचे डबे येतात पार्सलला, बाकी पार्सलची सोय पण आहे इकडे. और पावभाजी का क्या कॉस्ट है? बटर में 170 है सर, ऑयल में 150, 70 है 170 और ऑयल में 150. ओके, स्मॅश होते. आणि हीच पावभाजी तुम्ही तेलामध्ये घेतली तर 150 रुपये, बटरमध्ये घेतली तर 170 रुपये. नाही बटरच एवढं आहे. भाई मस्त अशी भाजी रेडी झाली आहे बघा. आणि बघा भाजी रेडी. फटाफट बघा, फक्त ना 5 मिनिटं लागतील वाटते संपायला, कारण एक लॉट कधी समजलंच नाही मला सुरुवातीला. आणि बघा फटाफट रेडी होत आहे डिश. भाजी, लसूणची चटणी, लिंबू, कांदा सर्व रेडी आहे बघा. आणि पार्सल पण रेडी आहे. आणि इकडे होतात रेडी पाव बघा, पावभाजीचे पाव इकडे यायचे. आणि इथे 2 मस्तपैकी बटरमधले पाव कडक असे घेऊन जायचे. पाव रेडी है पाव, बटरच बटर. आपका नाम क्या है? नाम है बंसीलाल जी. बंसीलाल जी. बंसीलाल जी है पाव बनाने के काम में. आता आमची आली आहे पावभाजी. हे कोणता वाला पावभाजी आहे भाई? बटर पावभाजी. ही आली आपली बटर पावभाजी. दिसतंय. आणि अक्षरशः तोंडाला पण बटर सुटलेलं आहे, म्हणजे पाणी सुटलेलं आहे बटर बघून. आणि बटर फुल्ली लोडेड होतं ना, दाखवलं नसतं. नाही बटर भरपूर होतं, मी आता मिक्स केलं ते. आणि आवाज खूप आहे आजूबाजूला, पण ठीक आहे. आता गर्दी बघा इकडे केवढी आहे हे बघा. आणि ही पूर्ण माणिक चौकची ही असं म्हणा खाऊ गल्ली आहे पूर्ण. हे आजूबाजूला दिसतंय का, पूर्ण खाऊच आहे सगळं आहे बघा. आणि आपण कुठे आता महालक्ष्मी पावभाजीमध्ये, म्हणजे इकडे पावभाजी नाही जसं बोललो भाजी पाव. हे बघा ट्राय करते अक्षता बघ. एक नंबर. हा, आणि आम्ही जो आहे तो खराच रिव्ह्यू देणार आहे का, आमचं काय प्रमोशनल वगैरे नाही. आम्हाला याचं बिल भरायचंच आहे जे आहे ते. हा, पावभाजी आवडते आणि खरंच छान आहे पाव. छान आहे ना. म्हणजे ते काय मी सांगते ना आमच्या काय रतनपोलमध्ये. हा, रतनपोलच्या बाजूलाच आहे आपण. रतनपोलच्या इकडे जवळच आहे. आणि हे माणिक चौक आहे. आणि तिकडे आम्ही ट्राय करतोय पावभाजी. आणि हे बघा ना, कांदा आहे, लिंबू आहे, आणि पूर्ण बटरमध्ये असा म्हणतात ना आंघोळ केलेला पाव आहे हा बघा. आणि सोबत भाजी. आणि एकटीच खाते आहे, माझ्याकडे बघत पण नाही. मी पण ट्राय करतोय पावभाजी. अक्षताने खूप तारीफ केली आहे. आणि आजूबाजूला गोंगट नाही म्हणतात, पण त्यांचा बघा बाजूलाच आहे आपण. आणि महालक्ष्मी पावभाजी नाही, भाजीपाव. बरंच मी कन्फ्यूज होतो, भाजीपाव म्हणायचं इकडे. आणि पाव बघा हा बघा, पूर्ण मसाला दिसतं तुम्हाला हे बघा, पूर्ण बटर आणि मसाला. आणि ही भाजी बघा की ठीक आहे, म्हणजे एकदम पातळ नाही आहे आणि एकदम मस्तपैकी आहे. आणि ऑलरेडी बटर मिक्स आहे बघा. पावभाजी बरोबर इकडे येते ही लसूणची चटणी. ही बघा, ही लसूणची चटणी आहे. ही बघा दिसते लाल लाल लसूणची चटणी आहे. तेव्हा कोणाला जास्त तिखट हवा असेल ना, कमी तिखट लागेल, गुजराती म्हटलं की जरा तिखट कमीच येतं, तर त्यांनी मिक्स करून खायला. आता मी पावभाजी ट्राय करतो. मस्त असं. लिंबू पिळला का तू? मला लिंबू आवडत नाही. आणि असं लिंबू पिळायचं असतं, अक्षताला आवडत नाही म्हणून मी एका साईडलाच ठेवतो इकडे. बघा हे लिंबू सोबत थोडासा कांदा मिक्स करूया. आणि मस्त असा आपला बघा पाव यासोबत. मला नॉर्मली बाहेरची पावभाजी आवडत नाही, मी घरचीच प्रिफर करतो. पण ही पावभाजी काहीतरी वेगळी हटकेच आहे. त्याने घेतानाच सांगितलं तुम्ही ट्राय करा एकदा. आणि खरंच हटके मस्त आहे. आणि परत सांगतो प्रमोशनल व्हिडिओ नाही, सगळं बिल आम्हाला द्यायचं आहे. आणि पावभाजी खाली अल्टिमेट आहे. आणि हे बघा हे रेग्युलर गिरायक आहे इथे महालक्ष्मी पावभाजी. क्या नाम है आपका? मेरा नाम कुमार भाई है. कुमार भाई 30 साल से यहाँ का कस्टमर हूँ. ओके. 30 साल से रेगुलर महालक्ष्मी का भाजी पाव महालक्ष्मी का परेश भाई का भाजी पाव एंड सैंडविच. आणि सँडविच.
हे बघा इकडे आपल्याला लोकल पब्लिक पण भेटले, त्यांनी रिव्ह्यू दिला आपल्याला छानपैकी. हा यांनी ओळखलं आपल्याला मुंबईवरून आले. काय म्हणते पाव संपत झाले, तिला कंट्रोल नाही होत आहे, संपू दे. इकडे बघा ही गर्दी दिसली का तुम्हाला केवढी आहे, फुल रश आहे. म्हणजे एवढ्या खुर्च्या आहेत की बसायला जागा नाही, एवढं फुल झालंय सर्व. हे बघा आणि तिकडे काय बालन डोसा वगैरे बरंच काय काय. आणि हे बघा बघता बघता परत पावाची दुसरा लॉट आलेला आहे. आणि अक्षताने एक नंबर ना. नॉर्मली आपण बाहेरची जास्त पावभाजी खात नाही, पण इथे माहित नाही, पण इकडे भाई आवडली आपल्याला पावभाजी, एक नंबर पावभाजी. चला आता मी पावभाजी संपवतो ना, तर हे 2 पाव पण पुढे गायब होतील, कळणार नाही. आणि इकडे काय म्हणाली तू स्पेशल पायनॅपल सँडविच विथ आईस्क्रीम. विथ आईस्क्रीम, ते आपण ट्राय करूया. म्हणजे स्पेशालिटी वाटतं, बरेच स्पेशलिटी काय मागवायचं मला काही समजत नाही. समजा त्यांनाच विचारूया. आता पावभाजी तर आम्ही ट्राय केली आहे, त्यानंतर आम्ही ट्राय करतो यांचं सँडविच आणि पायनॅपल सँडविच. मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं पायनॅपल आईस्क्रीम सँडविच, तर ते नाही ट्राय करत. माझ्याकडे घुंगरा म्हणून एक स्पेशल सँडविच आहे, ते ट्राय करतो. तर पायनॅपल तर आपण आपल्याकडे आईस्क्रीम खात असतो, पण घुंगरावाला काय आयटम आहे ना ते बघूया आपण. याच्याकडे स्पेशल आहे ते सँडविच. हे पण महालक्ष्मीचंच आहे, ते पण महालक्ष्मीचं आहे. आणि आपका नाम क्या सर? वासुभाई. आता वासुभाई आपल्याला घुंगरा सँडविच बनवून दाखवणार आहे. हिंदी समजते मराठी समजते? हिंदी. बघा इथं सँडविच आहे. क्या बोल रहे हो? इंग्लिश में बोलो. वासु और सपना, वासुभाई. ठीक आहे. शिमला मिरची वगैरे अजून तरी नॉर्मल चाललंय सगळं. कांदा, शिमला मिरची आणि आपला ग्रीन चटणी. त्याच्यानंतर काय स्पेशल आहे ते बघूया आपण. हे बघा चीज, भरभरून चीज आहे. आणि 3 लेयर वाला सँडविच है. 3 लेयर का सँडविच है. ओके. तो ये घुंगरा सँडविच है ना? इतना ही? हाँ इतना ही. तो घुंगरा बोले तो क्या होता है? घुंगरा नहीं है, इसका नाम चीज चिली ऑनियन टोस्ट है. ओके, चीज चिली ओनियन टोस्ट है. मतलब उसको घुंगरा क्यों बोलते हैं फिर? कस्टमर बोलते हैं इसके लिए सब बोलने लगते हैं. ओके, मैं भी बोला घुंगरा कुछ अलग आइटम आता है क्या? इसका प्रॉपर नाम चीज चिली ऑनियन टोस्ट है. ओके, चीज चिली ओनियन टोस्ट आहे. ओके बघा चीज चिली ओनियन टोस्ट हे ऍक्च्युअल नाव आहे. कस्टमरनी घुंगरा नाव ठेवलं का माहित नाही. ते शिमला मिरचीला घुंगरा नाही बोलत ना. आणि बघा इथे रेडीच असतात ते बघा सर्व. भाई इथे दिसत आहे बघा कॅडबरी सँडविच भी आता है. ये क्या कॅडबरी आहे क्या? बघा हे चॉकलेट आहे कॅडबरी. यांचा कॅडबरी सँडविच पण आहे. भाई काय काय सँडविचची नावं आहेत भाई. आपण ना एकदम ऐकूनच नावं एकदम हे होतं. कॅडबरी सँडविच, पायनॅपल आईस्क्रीम सँडविच, भलतीच नावं आहेत सर्व त्यात मिक्सिंग आहे. आणि हे भाई आपले वासुभाई ते एकदम सगळं बनवतात आहेत. सब आधी का पास आहे ना बनाने का. आणि बघा हे आपल्या ह्याचे लोकल भाषेने लोकांनी ठेवलेलं नाव घुंगरा सँडविच, बट ऍक्च्युअल नाम क्या है उसका? चीज चिली ऑनियन टोस्ट. चीज चिली ओनियन टोस्ट. ओके. हे बघा एवढा त्यांनी कटबीट करून झालाय. त्याच्यावरती परत आपली चटणी आहे आणि आपला बटर आहे. रेडी रेडी. हे आहे चीज चिली ओनियन टोस्ट. पावभाजी खतम, आता चीज चिली ओनियन टोस्ट. आणि ना गुजरातला आलात ना तर बटर खायची तयारी ठेवायची. बटर बघा, आणि हे अमूल बटरच आहे, स्पेशल अमूल बटर. आणि बघा एकदम गरम गरम वरती बघा हे काय म्हणतो ते आपण पागळत आहे, विरघळत आहे. आणि सोबत ही ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉस. काही हिच्या जाड्या पाण्याचा राज हे आहे अमूल बटर. तर सुरुवात. ओके. हे बघा अक्षता सँडविच ट्राय करणे. सँडविचच्या पीसमध्ये हे बघा चीज किती भरभरलेलं आहे. हा भरभरून चीज पण आहे, सोबत बटर पण आहे. भाई ह्याचेच पैसे सर्व भरभरून. आणि एवढं गरम आहे आणि ते बघूनच कळतंय चांगलाच असणार आहे, प्रश्नच नाही. एक घास खाल्ला तिने गरम गरम मध्ये. 2 बजे तक चालू रहेगा, टेंशन मत लो. 2 बजे तक आहे ना, टेन्शन नाही. 2 बजे तक आहे. आणि अक्षता सँडविचचा पहिला घास खाल्ला गरम गरम, पटकन तिला बोलता नाही आला. काय स्पेशल की नॉर्मल? म्हणजे ओके ओके की बेस्ट? जो आहे तो रिअल रिव्ह्यू. आणि बघा हे सँडविच आहे आणि हे पण भारी ना. म्हणजे इकडे भाई कधी पण आल्यावर यायला पाहिजे माणिक चौकला खायला. आणि सँडविच पण आवडलाय, क्वालिटी पण चांगली आणि खायला पण टेस्ट पण छान. टेस्ट पण लागते ना. तर आता अक्षता ट्राय करून झाले तर मी पण ट्राय करतो. एक मिनिट आता
तर तिने ट्राय केला तर मी पण ट्राय करतो. बघा पीस आहे आणि बटर तोपर्यंत एकदम विरघळलं आहे बघा, पूर्ण गेलं आहे. आणि हे पूर्ण चीज आहे, तुम्हाला दाखवलं ऑलरेडी. तिने तिखट चटणी ट्राय नव्हती केली, पण मला तिखट चटणी लागते. थोडं सॉस, थोडं तिखट चटणी. पहिल्या घासाला ना पूर्ण बटरच लागलं मला. बटर आणि चीज. म्हणजे बाकीचं काय जाणवतच नाही, बटर आणि चीजच आहे भरभरून. म्हणजे फक्त बटर खातो ना आपण, तसं वाटतं मध्येच मला. छान आहे, प्रश्नच नाही. एक नंबर. आणि सांगितलं होतं ना, ये खाओगे तो सब भूल जाओगे, असा प्रकार आहे. एक नंबर आहे. त्याला एकदम आपला गोल्डन थम्सअप बिम्सअप काय म्हणतात ना, 10 out of 10 सर्व मार्क्स आहेत त्याला, दोन्ही आयटमला. एक नंबर. आता आम्ही हे संपवतो, तर आमचं हे थंड होत जात आहे. आताच आपण महालक्ष्मीची पावभाजी म्हणजे भाजीपाव आणि सोबत सँडविच, हे काय बुंगरा सँडविच म्हणत होते, पण त्याच्याला काहीतरी होतं चीज सँडविच, ते खाऊन आलो. आणि दोन्ही उत्तम प्रतीचं होतं क्वालिटीमध्ये, 1-1. आणि आता आपण आलो थोडासा डोसा खायला. हे पण फेमस आहे इकडचं, बघा बालन डोसा, वर्ल्ड हेरिटेज सिटी अहमदाबाद. ओके, फ्युजन क्लासिक बालन डोसा. आता इथे बघूया आपण काय डोसा मिळतो ते आपला स्पेशल. और ये क्या बन रहा है अभी? ओपन चीज. हो बघा, ओपन चीज डोसा बनला इकडे. ओपन चीज डोसा आहे बघा, केवढा मोठा आहे. आणि उधर क्या बन रहा है दादा? आणि हे बघा, हे सँडविच उत्तप्पा बनतो इकडे. आणि बघा, हे मेनू कार्ड आहे बालन डोसाचं. बघा, हे सर्व डोसे सर्व प्रकारचे. बघा, प्राइस पण तुम्हाला दिसेल. हे बघा, फ्युजन वगैरे, साधे वगैरे सर्व आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे बघा, फ्युजन बालन डोसामध्ये फ्युजन डोसा म्हणून आपण बघायला आलो. तो काय बघा समोर, स्पेशल घोटाला डोसा. आणि काय काय पडलं याच्यामध्ये बघा. खाली तर डोस्याचं बॅटर आहे, सोबत कोबीची भाजी, टोमॅटो, कॅप्सिकन, बरंच काय काय. आणि किती लोडेड आहे बघा घोटाला डोसा. इसका क्या कॉस्ट रहता है दादा घोटाले का? 280. हा बघा, 280 रुपयाचा घोटाला डोसा. आणि या बालन डोस्याची स्पेशालिटी आहे घोटाला डोसा. आणि मला वाटतं घोटाळा नाव ना फक्त गुजरातमध्येच फेमस आहे, कारण अंडा घोटाळा पण येतो आणि घोटाळा डोसा पण येतो. अंडा घोटाळा पण इकडे जाम फेमस आहे. आणि हा घोटाळा डोसा बघा चालू आहे पुढे. काही घोटाळाच घोटाळा, एवढा लोडेड, 280 रुपये. एक आदमी नहीं खा पाएगा ये. भाई लाइट डिस्को करत होती, आली 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 लाइट आली. ये भी घोटाला बन रहा है भाई, हा केवढा लोडेड आहे बघा. और ये है उत्तप्पा ना, कौन सा उत्तप्पा? सैंडविच उत्तप्पा. हा बघा, ये पूरा एक ही आइटम है, मतलब 3 लेयर का, 2 लेयर का. अगं सँडविच उत्तप्पा, काय वेगवेगळे ना फ्युजन आहे इकडे भाई. सँडविच उत्तप्पा. आपका नाम क्या है सर? भरत भाई. आणि भाई उत्तप्पाला पण बघा बटरच बटर. यूट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिली. अरे बघा, घोटाला पूर्ण आता आपला रेडी झालाय घोटाला. बघा, जे बघा भाजी एकत्र रेडी झाली आहे. त्याच्यासोबत त्या डिश बरोबर हा जो डोसा बनतोय ना, हा येणार आहे. म्हणजे हे पूर्ण एक डोसा नाही आहे, तरी बघा असं डिश बनते. आणि ती 280 रुपयाच्या सोबत हा डोसा. बघा, ही झाली घोटाल्याची पूर्ण डिश. तो डोसा आणि घोटाला भाजी. हे बघा ही. आणि आता आपण तिथनं समोरनं आलो. तिकडे डोसा, बालन डोसा, महालक्ष्मी पावभाजी वगैरे जे समोर हे बघा सर्व. फालुदा, आईस्क्रीम हे सर्व मिळेल तुम्हाला. हे बघा इकडे पाणीपुरी, हे सर्वच आहे. ही पूर्ण आपली खाऊ गल्ली आहे. आईस्क्रीम, कुल्फी. आणि इकडे बघा एक बॉटम्स अप फ्रूट शॉट्स. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला ग्लास. जामुन आहे, गुआवा का, सीताफळ, फालसा, मँगो, ओरिओ, स्ट्रॉबेरी. ओके ओके. बघा हे शॉट्स इथपर्यंत भरून येतील. हे डिस्प्लेला त्यांनी अर्धे ठेवलेत, बाकी हे भरून येणार है ना. भरभर क्या आएगा, एक ही बार में मारो शॉट, टकीला शॉट. आणि बघा एवढे सगळे आयटम आहेत. और हर एक शॉट कितना 40 रुपीज, कोई भी ले लो.
40 रुपीजचा शॉर्ट आहे आणि 2 घेतले तर 70 रुपये. हे बघा हे बॉटम्स अप आणि हे पण भारी आयटम आहे. आणि भाई माणिक चौकमध्ये तर नुसतं बोललं तसं खाऊनची लोकांची पंढरी आहे पंढरी. हे बघा इकडे पण बघा घोटाळा डोसा आणि सगळे मोठे मोठे शॉपच आहे तिकडे. सँडविच पिझ्झा भरपूर काय काय. आपण तिथं खाऊन मागून आलो मागून त्या गल्लीतनं आलो पुढे. आणि हे तुम्हाला म्हणजे 7:30 नंतरच इथे यावं लागेल संध्याकाळी. त्याच्या आधी काही नाही मिळणार तुम्हाला. हे सर्व 7:30 वाजल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत असतं. म्हणजे 7:30च्या आधी आलं तर काही नाही इकडे. असंच दिवसभर ना. हां दिवसभर सोन्या चांदीची दुकाने असतात आणि 7:30 नंतर ही सोन्याची दुकानं असतात. खाण्याची दुकानं असतात. आणि इकडे आता आपल्याला समोर दिसते जिलेबी आपल्याला टेस्ट करायची. असा मसाला बघूया कारण एवढं सर्व खाल्ल्यानंतर थोडं स्वीट पाहिजे ना म्हणून आपल्याला जिलेबी ट्राय करायची. बघा इकडे बनतोय फाफडा. गुजरात स्पेशल जिलेबी फाफडा. त्यातला हा फाफडा आहे की गाठी आहे? हे गाठी आहे. ओके हा बघा फाफडा रेडी आहे. सॉरी हे गाठी आहे आणि रेट तर समोर लिहिलेलेच आहे. वो सब 100 ग्राम. हां 100 ग्राम नो भाव. थोडं आपलं गुजराती येते वाचायला. बघा 100 ग्राम 60 रुपये 60 रुपये 40 रुपये. बाकी काय काय शुद्ध घी मधलं सर्व. बघा इकडे हे बी गाठी आहे बनेगा अभी. हे बघा हे पण गाठीच बनतात इकडे. हे बघा इकडे जिलेबी फाफडा सॉरी जिलेबी सोबत गाठिया आणि इकडची स्पेशालिटी हा मिरच्या आणि पपयाची चटणी. बघा ही स्पेशल आपल्याकडे जास्त मिळत नाही. स्पेशली मुलुंड आणि घाटकोपर एरियात मिळते. तिकडे गुजराती एरिया जास्त आहे आणि इकडे मिळते ती स्पेशल ही जी पपयाची चटणी. आपल्याला काय घ्यायचंय? जिलेबी फाफडा ना. चला आता आम्ही एक जिलेबी फाफडा ट्राय करतो. जिलेबी तिकडे आहे ती बघा. आणि गुजरातला आलं अहमदाबादला तर जिलेबी फाफडा तो बनत आहे. आणि संध्याकाळचे ऑलमोस्ट 9 वाजलेत. 9 वाजून गेलेत ना. 9 वाजले असतील. त्या टायमाला आम्ही खातो जिलेबी फाफडा नाश्ता आयटम. कारण आताच आम्ही पावभाजी खाऊन आलो आहे आणि सोबत सँडविच पण मी बघितलंच. डोसा पण आपण बघून आलो आणि आता जिलेबी फाफडा आपण खातोय. बघा हे आपला फाफडा आणि हे काय चटणी टाकला काय चाट मसाला. बघा चाट मसाला टाकला थोडासा आणि यांचं नाव आहे नागर फरसान कॉर्नर. आणि बघा सोबत जिलेबी आणि ही ग्रीन चटणी पुदिना चटणी आहे ना. बघा पुदिनाची चटणी सोबत पपया चटणी धनिया पुदिना मिक्स आणि मिरची. बघा जिलेबी फाफड्याची आपली डिश. आणि बघा दिवसभर बोललो इकडे ज्वेलर शॉप्स असतात. ते बघा शिल्पा ज्वेलर्स आणि याच्या खालीच आहे नागर फरसान कॉर्नर. 7 बजे के बाद ना 7 बजे. बघा 7 वाजल्यानंतरच हे लोक येतात. त्याच्या आधी काही नाही मिळणार इकडे. आणि इकडे हे काय वो क्या लास्ट में हाँ क्या है? पूरी मैदे का पूरी. उसको क्या बोलते हैं आप? मट्टी. ओके मट्टी पुरी. बाकी आपली शेव पण आहे. भावनगरी गाठिया पण आहे. हे काय आहे? गुलवडी. आपण याला काय म्हणतो तसं काहीतरी प्रकार आहे कोकणातला खाजा तसं ही गुलवडी आहे. आणि बघा इकडे बनतोय फाफडा. बघा तसं पातळ आणि तेल एवढं गरम आहे ना वाफ आपल्या चेहऱ्यापर्यंत येते. बघा फाफडा रेडी. अशोक बाबर अँड फॅमिली. आणि बघा इथे आता आपण पटकन नवीन सबस्क्रायबर बनवलेला आहे अशोक. क्या नाम है आपका? विक्रम. अहमदाबाद से. अहमदाबाद से. चला आणि दिसते का इकडे अक्षर आहे बघा मस्तपैकी असा जिलेबी फाफडा. आणि स्पेशलीची फरमाईश होती म्हणते गुजरातला आलो तर जिलेबी फाफडा झालाच पाहिजे. सकाळी आम्हाला काय वेळ नाही मिळाला आणि उद्या पण कितपत वेळ मिळेल माहिती नाही. आणि आज अचानक आपलं एक्सप्लोर करायचं झालेलं आहे. म्हणजे तिथे जाईपर्यंत काय प्लॅन नव्हता. हा सगळं बघितल्यावर आमची इच्छा झाली कारण तिथे जाईपर्यंत आमचा काय प्लॅन नव्हता. ह्यावेळेला आम्हाला व्हिडिओ बनवायचं बिलकुल म्हणजे असं काही नव्हतं प्लॅनिंगमध्ये. कारण वेळच नव्हता. एवढा वेळ गेला ना आमचा संध्याकाळी कामामध्ये म्हणजे शक्यच नव्हतं. आणि एवढं थकलो नाही सध्या. त्यानंतर मॅडमची शॉपिंग तिथे काही व्हिडिओ बनवले नाही कारण लास्ट टाइम बनवले होते. बरी शॉपिंग झालेली आहे बघा इकडे दिसतंय का. शॉपिंग मस्ट आहे. बाकी सर्व नाही केलं तरी चालेल. शॉपिंग मस्ट आहे. आणि मॅडम आता हे पण ट्राय करतात. हां खूप आवडतात. आणि फाफडा कसा आहे? बाय माणिक चौक 1 नंबर. सगळ्यांना
स्पेशालिटी हां. तरी आमचा ढोकळा राहिला आहे. सकाळी जर चान्स मिळाला तर ट्राय करू, पण वाटत नाही मिळेल असं कामामध्ये. बाकी इकडे आता जिलेबी फाफडा पण एक नंबर आहे. आणि तुम्ही बघताय जिलेबी आली संपत. मी बनवतोय व्हिडिओ, संपत आले. तर ठीक आहे मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथेच आपण संपूया, कारण नंतर तोपर्यंत माझा जिलेबी फाफडा संपेल. तर हा माणिक चौक आहे आपल्या गुजरात अहमदाबादमधला. स्टेशनपासून 10 मिनटं हार्डली वॉकिंग डिस्टन्सवरती आहे अहमदाबाद स्टेशनपासून. आणि फेमस आहे. आणि टायमिंग तुम्हाला कळलेलंच आहे, संध्याकाळी 7 नंतर 2 वाजेपर्यंत. 7च्या आधी काही मिळणार नाही. सोनं चांदी खावं लागेल, हे मिळणार नाही, हे सोनं चांदी मिळणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला माणिक चौकचा आपला फूड ब्लॉग, अचानक झालेला फूड ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तो टेक केअर, बाय बाय.